आमच्या प्रवासाची सुरुवात झाली आमच्या डाऊनफॉलपासून. तो डाऊनफॉल चालू झाला 2021 मध्ये, ज्यावेळेस सगळं जग हे थांबलेलं होतं. कोरोनाची वेव्ज ही एकदम एक्स्ट्रीम लेवलला चालू होती. त्या वेव्जमध्ये मलाही कोरोना झाला आणि माझा जो सिम्पटम्स होता तो मला हायर टेम्परेचरचा होता. तो टेम्परेचर काही कमी नाही झाला. नंतर मी त्याच्यातनं रिकव्हरी झालो. पण ती हाय टेम्परेचरच्या त्या कंडिशन्समुळे ना मला काही पाईल्सच्या कंडिशन्स जनरेट झाल्या आणि मला तो त्रास चालू झाला. डॉक्टरांच्या सजेशननुसार मला सर्जरी करणं फार महत्त्वाचं होतं. आम्ही मग नंतर सर्जरीसाठी मूव्ह ऑन झालो. काही वेळेस काही गोष्टी तुमच्या हातामध्ये नसतात. तुम्ही जसं विचार करता तशा गोष्टी घडत नाही. आम्हाला वाटलं अपोजिट होतं. तसंच त्यावेळेसही आम्हाला असं वाटलं की एका दिवसामध्ये सगळं काही होऊन जाईल आणि डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं होतं की ही जी सर्जरी होईल ना, ही सर्जरी तुम्ही आज करा, संध्याकाळी तुम्हाला आम्ही घरी सोडून देऊ. देवाला काही वेगळंच मान्य होतं, आमच्यासाठी वेगळंच लिहिलेलं होतं काहीतरी. तर ही सर्जरी आमची काही रित्या ती फेल गेली. समहाऊ तो एक त्याला पॅरालिटिक इल्युसिस म्हणतात, म्हणजे जसं एक पोर्टल एक पॅरालिसिस टाईप झाला. त्याचं कन्व्हर्जन मग आमचं कोलोस्टॉमीमध्ये झालं. कोलोस्टॉमी म्हणजे तुमच्या इंटेस्टाईनमध्ये, लार्ज इंटेस्टाईनला तुमच्या स्टमकच्या बाहेर काढून इथं स्टिचेस करून लटकवतात आणि त्याच्यावरती बॅग लावतात. म्हणजे तुमची जी मेन सकाळची कामं असतात ती त्या बॅग थ्रू होतात. पण मग तो जो काळ होता ना ॲक्च्युली, म्हणजे तुम्ही काही दिवसांपूर्वी, म्हणजे 4-5 दिवसांपूर्वी तुम्ही एक वेळ कंडिशन्समध्ये होता आणि 4-5 दिवसानंतर तुमची अशी कंडिशन्स होती की तुम्ही बेडवरती झोपलेले आहेत, तुम्ही हलूसुद्धा शकत नाही जागेवरनं. म्हणजे मला एक साईडला हलणंसुद्धा जमत नव्हतं त्यावेळेस. मग त्यावेळेस ते डोक्यामध्ये सत्र चालू झाले की नेमकं अचानक काय झालंय म्हणून आपल्याबरोबर. मग त्यावेळेस ते डोक्यामध्ये विचार सत्र, आता जॉब कसा करायचा, पुढची कंडिशन्स कशा होणार आपल्या, काय. पण नंतर देवाची कृपा, घरच्यांचा पाठिंबा, मित्रांचा साथ, ह्या सर्व गोष्टींमुळे आम्ही 6 महिन्यातच या कंडिशनमधनं बाहेर आलो. ही सर्जरी आमची पुन्हा मग क्लोजिंगची सर्जरी झाली. पण तरी जे लिहिलेलं होतं ते अजून मला असं वाटतं तो प्रवास चालूच होता. कारण नंतर पुन्हा 2 महिन्यामध्ये मी हे रेस्ट केलं. ह्या सर्व गोष्टी बेड रिडन असल्यामुळे माझे काही मसल्स वीक झाले होते. पण मी थोडं स्वतःला पुश करण्याचा प्रयत्न केला, थोडा पळण्याचा प्रयत्न केला मी, थोडंसं वॉकिंग करण्यासाठी. तो पुन्हा आमचा एक मसल स्टेअर झाला आणि तो पुन्हा हर्नियामध्ये कन्वर्ट झाला. पुन्हा आम्हाला हर्नियाच्या सर्जरीला सामोरं जावं लागलं. मग नंतर माझ्या लक्षात आलं की आपल्याला खूप जास्त काम करावं लागेल स्वतःवर. त्या हर्नियाच्या सर्जरीनंतर आम्हाला पुन्हा चालण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. हा जो ॲक्च्युअल प्रवास चालू झाला, आज जे आम्ही म्हणतोय की आज आम्ही स्पर्धा खेळतोय किंवा आम्ही फिटनेसकडे एवढं लक्ष दिलं, त्यावेळेस हे आमच्या डोक्यातच नव्हतं. हा जो प्रवास चालू झाला, हा प्रवास चालू झाला फक्त चालण्यासाठी. ही जी पूर्ण धडपड होती त्यावेळेची, ही फक्त 2 पावलं टाकण्याची होती. फक्त एवढाच एक फरक आहे की आम्ही त्याला कंटिन्यू ठेवलं. ते 2 पावलाचे 4 पावलं झाले, 4ची 100 झाली. मग आम्ही थोडं पळायला लागलो, चालायला लागलो, पुढे जाऊन जिममध्ये जायला लागलो आणि त्याच गोष्टींचं कन्व्हर्जन होत आज या 5-6 वर्षानंतर आज आम्ही ह्या कंडिशन्सला आलो आहे, आमच्या फिटनेस कंडिशन्सला घेऊन.